आपण सर्वच जण सणावाराला, लग्नाला, एखाद्या समारंभाला खूप छान तयार होतो आणि छान दिसतो पण. कारण तेव्हा आपल्याला बाहेर जायचे असते, कोणीतरी बघणार असतं, कुठेतरी जायचं असतं किंवा एक काहीतरी खास कारण असतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण रोज सुंदर का दिसू शकत नाही किंवा रोज सुंदर का राहू शकत नाही, रोज का तयार होऊ शकत नाही? तर बरेच जण म्हणतील की रोज कुणाला एवढा वेळ आहे, कोण एवढा रोज वेळ घालवणार, ते हेवी कपडे घालणार, ते टोचणारे कपडे घालणार, रोज रोज हे कोण सहन करणार? कारण जेव्हा आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला जायचे असते, लग्नाला जायचे असते, तेव्हा आपण छान साड्या घालतो, छान ड्रेस घालतो किंवा हेवी कपडे असतात, त्यामध्ये एम्ब्रॉयडरी असते, काहीतरी डिझाईन असते, जी आपण थोड्या वेळापुरती घालतो. पण दिवसभर घालण्यासाठी आपण हे चूज करत नाही किंवा निवडत नाही, कारण दिवसभर आपल्याला ते कम्फर्टेबल वाटत नाही. आणि त्यात आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे अरे आम्हाला कुठे जायचं आहे, आम्ही तर घरातच असतो, कुठे बाहेर जाणार आहे, कोण बघणार आहे, जाऊन दे, त्यापेक्षा घरातच असतो तर घाला कसलेही कपडे, राहा कसे पण, डोकं विचारू नका तरी चालतंय, कसेही कपडे घातले तरी चालतंय, रोज रोज तेच कपडे घातले तरी चालतंय. पण कोणी आपल्याला छान म्हणावं, आपल्याला कोणीतरी बघावं, यासाठी आपण छान तयार व्हायचं नसते. तर आपल्याला छान वाटले पाहिजे, आपल्याला कम्फर्टेबल वाटले पाहिजे, आपल्याला कॉन्फिडन्स आला पाहिजे, यासाठी आपण छान तयार व्हायचं असते किंवा छान व्यवस्थित नीटनेटके राहायचे असते. आता तुम्ही म्हणाल की रोज आम्हाला असे छान कपडे, हेवी कपडे रोज कसे काय घालणे परवडेल किंवा रोज घालून आम्ही ते कसे काय काम करू किंवा रोज एवढा मेकअप आम्ही कसे काय करणार? तर रोज साधे सिंपल कपडे, कम्फर्टेबल कपडे घालून सुद्धा विदाऊट मेकअप किंवा लिमिटेड मेकअप करून सुद्धा तुम्ही छान दिसू शकता. फक्त त्या गोष्टी निवडायच्या कशा, आपल्याला हे कळले पाहिजे. आपण या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहे, कसं टापटीप राहायचं, कसं सुंदर दिसायचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 1, रोजची कपडे. हे खूप महत्त्वाचे आहे. कपड्यावरनं आपण डायरेक्ट कसे दिसतो हे कळतं. रोज आपण हेवी कपडे घालू शकत नाही, पण बरेच जण असा विचार करतात की अरे आपण तर घरातच आहे, मग घाला कसले तरी कपडे, काय काम तर करायचे, असे म्हणून आपण रोज रोज तेच कपडे घालतो. आणि कपाटात आपल्या एवढे चांगले चांगले कपडे असतात जे आपण वर्षातून एकदा किंवा दोनदाच घालतो, त्याने कपाट पूर्ण गच्च भरलेलं असतं. पण रोज घालायचे कपडे म्हटले की आपल्याकडं 2 ते 3च ऑप्शन असतात आणि आपण रोज रोज तेच कपडे घालतो. मग तो गाऊन असो, साडी असो, टॉप असो, त्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करत नाही. पण जे आपण वर्षातून एकदा किंवा दोनदाच घालायचे कपडे आहे, त्यामध्ये आपण खूप सारे पैसे इन्व्हेस्ट करतो. तर असे न करता रोज वापरण्याचे जे कपडे आहेत त्यात इन्व्हेस्ट केली पाहिजे, कारण ते आपण रोज घालणार आहेत आणि रोज वापरणार आहेत. आपण घेतलेल्या वस्तूचा वापर झाला म्हणजेच आपले पैसे वसूल होतात. आणि जर तुम्ही रोज छान कपडे घातले, कम्फर्टेबल कपडे घातले, तर तुम्हालाच छान वाटणार आहे, तुम्हालाच फ्रेश वाटणार आहे. आणि आपण जे कपडे घालतो त्यावरून लोकांचा बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा बदलतो. आता छान कपडे घालायचे म्हणजे काय, तर असे कपडे निवडा की जे तुमच्या बॉडी टाईपला, कलरला तुम्हाला सूट होतील आणि रोजच्या वापरामध्ये तुम्हाला एकदम कम्फर्टेबलसुद्धा वाटेल. असे कपडे निवडायचे, त्यात त्यांना रोज इस्त्री करावी लागणार नाही. पटकन कुठे बाहेर जायचे असले तरी ते कपडे अगदी तुम्ही सहज घालू शकता. जर तुम्ही कॉटन, लिननचे कपडे जर वापरत असाल तर ती असे कपडे आहेत ज्यांना इस्त्री केल्याशिवाय घालू शकत नाही. असे कपडे रोज वापरायचे नाही. त्यापेक्षा तुम्ही सॅटिन, जीन्स, उलन असे कपडे जे असतात त्यांना इस्त्री करावी लागत नाही आणि ते पटकन घालू शकतो आणि कम्फर्टेबलसुद्धा वाटतात. जीन्स तर तुम्हाला माहितीच आहे, हा एक असा प्रकार आहे जे तुम्ही कशाबरोबर सुद्धा स्टाईल करू शकता आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसते. जर तुम्ही असे कपडे निवडले तर तुम्ही छानसुद्धा दिसाल, कम्फर्टेबलसुद्धा वाटेल आणि तुम्ही घरात, बाहेर कुठेसुद्धा यूज करू शकता. नंबर 2, व्हायरल आणि ट्रेंडिंग गोष्टी. आता सध्याच्या सोशल मीडियामुळे ट्रेंडिंग साड्या, ट्रेंडिंग टॉप, ट्रेंडिंग ज्वेलरी असं बरंच पाहायला मिळतं आणि हे मोबाईलवर पाहून आपण सुद्धा भुलून जातो. ते कोणीतरी हिरोईन, सेलिब्रिटीने घातलेलं असतं आणि आपल्याला असं वाटतं की अरे आपण पण घेतलं पाहिजे, आपण पण घातलं पाहिजे, म्हणजे आपण पण छान दिसेल. पण तुम्ही हा विचार करत नाही की त्यांची पर्सनॅलिटी वेगळी आहे, त्यांचे प्रोफेशनल वेगळे आहे, त्यांची लाईफ वेगळी आहे. जे त्यांनी घातलेलं आहे ते त्यांच्या टाईपनुसार बनवलेलं आहे किंवा ते त्यांच्या टाईपला सूट होतं. तर ती प्रत्येक गोष्ट आपल्याला छान दिसेलच, आपल्याला सूट होईलच, आपल्या पर्सनॅलिटीला छान दिसेलच असे नाही ना.
जी गोष्ट दुसऱ्याला चांगली दिसते ती आपल्याला चांगली दिसेलच असे कशावरनं? त्यापेक्षा दुसऱ्याची स्टाईल आपण कॉपीच का करायची? आपण स्वतः एक खूप छान व्यक्ती आहे. आपण स्वतःची एक स्टाईल बनवली पाहिजे. दुसऱ्याची स्टाईल कॉपी करून आपण कसे काय छान दिसेल किंवा आपल्याला ते कसं काय कम्फर्टेबल वाटेल हा विचार आपण केला पाहिजे. आणि अशा गोष्टींमध्ये पैसे खर्च न करता जे आपल्याला छान दिसेल, जे आपल्याला वाटते ती वस्तू घेतली पाहिजे. जर अशा पद्धतीने जर आपण शॉपिंग केली तर आपले पैसे कधीच वाया जाणार नाही आणि जी काही वस्तू आपण घेईल त्याचा वापरही होईल ना, की ती कपाटात तशीच पडून राहील. आणि जरी तुम्हाला अशा ट्रेंडिंग आणि व्हायरल गोष्टी घ्यायच्या म्हटल्या तरी काही गोष्टींचा विचार करून या गोष्टी घेतल्या पाहिजेत. कारण ज्या अशा ट्रेंडिंग आणि व्हायरल गोष्टी असतात त्या थोड्या काळापुरत्याच असतात. नंतरनं त्या बंद होतात किंवा त्यानंतरनं कोणी वापरत नाही आणि नंतरनं आपण जरी वापरायचं म्हणलं तरी त्या कम्फर्टेबल वाटत नाही, कारण तो ट्रेंड गेलेला असतं. त्यानंतर ते कोणी वापरत नाही. त्यामुळे अशा ट्रेंडिंग आणि व्हायरल गोष्टींचा विचार न करता जे कंटिन्यू वापरात असतं किंवा एखादी जर वस्तू आपण घेतली तर ती आपण कितीही वर्ष वापरू शकतो किंवा कितीही वर्षानंतर वापरायला काढली तरी ती छानच दिसेल अशा गोष्टींमध्ये आपण पैसे खर्च केले पाहिजेत. नंबर 3, फुटवेअर किंवा चपला. सहसा आपण कोणी चपलांकडे लक्षच देत नाही. म्हणजे आपण छान तयार होतो पण चप्पल घाला कोणती तरी, जी भेटेल ती घाला, काय होतंय, कोण बघतंय, असं सहसा सगळे विचार करतात. पण तसं नसतं. कोणाचंही सगळ्यात आधी लक्ष पायाकडे जातं. म्हणजे पायाकडे लक्ष जातं म्हणजे आपल्या चपलांकडे जातं आणि त्यावरनंच बरेच जण की ती व्यक्ती कशी आहे किंवा काय आहे हे कळतं. तुम्ही बघितलं असेल एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये जर जायचं असेल तर जे इंटरव्ह्यू घेणारे असतात ते सुरुवातीला त्या माणसाचा पेहराव बघतात. अगदी डोक्याच्या केसापासून ते पायाच्या चपलापर्यंत सगळे व्यवस्थित निरखून बघतात आणि मगच ठरवतात की तो माणूस कसा असेल किंवा त्याची पर्सनॅलिटी कशी आहे हे ठरवले जाते. त्यामुळे आपण पायात काय घालतो ह्याला सुद्धा खूप महत्त्व दिले पाहिजे. जरी तुम्ही साधी चप्पल घाला, साधी फ्लॅट चप्पल घाला, तुम्हाला हिल्स घालायचे नसतील किंवा रोज तुम्ही हिल्स घालू शकत नाही, हिल्स घातल्यावर तुम्हाला त्रास होतो, साधी तुम्ही फ्लॅट चप्पल जरी घालत असाल तरी त्यात सुद्धा खूप छान छान व्हरायटी भेटते, कलर भेटतो, स्टायलिशपणा भेटतो किंवा स्टायलिशपणाबरोबर कम्फर्टेबल सुद्धा त्या चपला भेटतात. तुम्ही अशी चप्पल निवडा जी कम्फर्टेबल सुद्धा आहे आणि दिसायला स्टायलिश सुद्धा आहे, त्याचा कलर सुद्धा छान आहे. अशी जर चप्पल तुम्ही निवडली तर रोजच्या वापरात सुद्धा स्टायलिशपणा आणू शकता किंवा टापटीपणा आणू शकता. जर तुम्हाला हिल्स घालू वाटत नाही किंवा हिल्स घालू शकत नाही तर हिल्समध्ये सुद्धा ब्लॉक्स हिल्स भेटतात ज्या कम्फर्टेबल असतात आणि कमी उंचीच्या हिल्ससुद्धा भेटतात, त्या तुम्ही निवडू शकता. जर तुम्हाला ऑफिसला किंवा बाहेर कुठे जायचे असेल तर तुम्ही छान ब्रँडेड फुटवेअरमध्ये इन्व्हेस्ट करा, जे कम्फर्टेबलसुद्धा असतात आणि दिसायलासुद्धा छान असतात आणि ते खूप दिवस टिकतातसुद्धा. त्यामुळे रोज वापरायची चप्पल जरी असली तरी ती निवडताना छान असावी, त्याचा कलर छान असावा आणि टिकाऊ आणि कम्फर्टेबल असावी अशी चप्पल निवडली पाहिजे. नंबर 4, स्किन केअर आणि मेकअप. जरी तुम्ही गृहिणी असाल किंवा घरीच असाल तरीसुद्धा कोणाकडे इतका वेळ नसतो की ते 10-15 मेकअप स्टेप फॉलो करतील किंवा स्किन केअर स्टेप फॉलो करतील. त्यामुळे कमीत कमी स्किन केअर स्टेप आणि मेकअप स्टेप फॉलो करता आल्या पाहिजे. म्हणजे तुम्ही असे करू शकता, आंघोळ करतानाच क्लिन्झिंग आणि फेसवॉशचा वापर करणे. त्यामुळे आपला क्लिन्झिंग आणि फेसवॉशसाठी सेपरेट असा वेळ द्यावा लागत नाही आणि तिथे आपला वेळ वाचतो आणि ह्यामुळे स्किन केअर स्टेपसुद्धा फॉलो केल्या जातात. तसेच सनस्क्रीन आणि लोशन बेस क्रीम एकत्र वापरणे किंवा असे प्रोडक्ट भेटतात ज्या सनस्क्रीनसुद्धा असते, लोशनसुद्धा असते. त्यामुळे तिथे आपला वेळसुद्धा वाचतो आणि आपले पैसेसुद्धा वाचतात. तसेच डेली तुम्हाला कसलाच वेळ भेटत नाही मेकअप करायला किंवा मेकअप डेली करायचा कंटाळा येतो की एवढा वेळ कोण घालवणार, तर तुम्ही फक्त 2 वस्तू वापरून सुद्धा छान टापटीप तयार होऊ शकता किंवा मेकअप केलेला लुकसुद्धा आणू शकता. त्या 2 गोष्टी म्हणजे एक तर लिपस्टिक आणि एक दुसरं म्हणजे काजळ. ह्या 2 गोष्टी तुम्ही रोज वापरल्या तर तुम्ही छान तयार होऊ शकता आणि मेकअपवाला लुकसुद्धा तयार करू शकता. नंबर 5, ज्वेलरी. आता बरेच जण एकच कानातले इतके दिवस घालतात की त्याचा पार कलर जातो. म्हणजे काय जण तर तुटसपर्यंत आहे ना ते कानातलं काढतच नाही. म्हणजे कपाटात तर भरपूर पडलेले असतात पण टायमिंगला ते सापडतच नाही किंवा
मॅचिंग करायचं असेल तर ते मॅचिंगचं कुठं भेटतच नाही. त्यामुळे एकच कानातलं कंटिन्यू बरेच दिवस वापरायचं मग पार त्याचा कलर जाऊन द्यायचा किंवा ते तोडायचं, मगच दुसरं कानातलं घालायचं. जर आपण असे करत असेल तर आपण कसे काय स्मार्ट दिसणार, कसे काय रोज टापटीप राहणार. तर असे न करता जी आपल्याला रोजची ज्वेलरी आहे, जे छोटे छोटे कानातले, चेन किंवा ज्या डेली यूजच्या बांगड्या आहेत त्या नीटनेटक्या ऑर्गनाईज करून ठेवल्या पाहिजे की लगेच ते आपल्याला सापडतील आणि आपण लगेच घालू. आपला वेळही कुठे जाणार नाही आणि आपला कंटाळाही येणार नाही. त्यामुळे जी रोजची डेलीची ज्वेलरी आहे ती व्यवस्थित ठेवली पाहिजे. व्यवस्थित अशा ठिकाणी ठेवली पाहिजे की ती आपल्याला लगेच सापडेल, लगेच मॅचिंगही करता येईल. तर तुम्ही असे व्यवस्थितपणा जर वापरला आपल्या आयुष्यात तर तुम्हाला नीटनेटकं आवरायचा, नीटनेटकं राहायचा कधीच कंटाळा येणार नाही. आणि तसेच रोज वापरण्याच्या ज्वेलरीमध्ये तुमच्याकडे 2 प्रकारची ज्वेलरी पाहिजे. एक म्हणजे गोल्ड आणि एक म्हणजे सिल्वर. जर अशा 2 प्रकारची ज्वेलरी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोणत्याही कपड्यांवरती स्टाईल करू शकता किंवा मॅचिंग करू शकता. नंबर 6 आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्फिडंट राहता आलं पाहिजे. तुम्ही कितीही तयार व्हा, कितीही छान राहा, छान हेअरस्टाईल करा, छान कपडे घाला, बूट घाला, मेकअप करा, पण तुम्ही स्वतः कॉन्फिडंट नसाल तर जे काही तुम्ही तयार झाला आहे ते तुमच्यावर छान दिसणारच नाही. जर तुम्ही कॉन्फिडंटच नसाल, स्वतः जर ॲक्टिव्ह नसाल तर एखादी गोष्ट तुमच्यावर कशी काय छान दिसेल. अगदी तुम्ही साधा मेकअप करा, साधी कपडे घाला किंवा साधा लुक तयार करा आणि एकदम तुम्ही कॉन्फिडंट कोणाही समोर जावा तर तुम्ही एकदम छानच दिसणार आणि तिथल्या लोकांवर तुमची छाप सोडणार म्हणजे सोडणारच. जर तुम्ही कॉन्फिडंट असाल तर तुम्ही छानच दिसणार आणि प्रत्येकाला तुम्ही अट्रॅक्ट करून घेणार. आता तुम्ही समजा एखाद्या ठिकाणी तुम्हाला जायचंय, इंटरव्ह्यू म्हणा, कार्यक्रम म्हणा, लग्न म्हणा, मस्त तयार झाले, छान मेकअप केला, हेअरस्टाईल केली, छान कपडे घातले, छान तयार होऊन त्या ठिकाणी गेला, पण तुमच्याकडं कॉन्फिडन्स लेवलच कमी असेल तर कोण तुमच्याकडे लक्ष देणार. त्यामुळे आपली कॉन्फिडन्स लेवल ही वाढवली पाहिजे, तेव्हा आपण कुठे सुंदर दिसू रिअलमध्ये. आणि आणखी एक गोष्ट मनामध्ये भिंबवली पाहिजे की मला दुसऱ्याला दाखवायला, दुसऱ्यासाठी छान दिसायचे नाही तर स्वतःसाठी छान दिसायचे, मला आवडतं म्हणून छान दिसायचे, फ्रेश राहायचंय म्हणून छान दिसायचंय, स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आणायचाय म्हणून छान दिसायचंय. हे आपण मनामध्ये बिंबवलं पाहिजे, तरच आपण सुंदर दिसू आणि सगळ्यांमध्ये उठून दिसू. आणि जर तुम्हाला आतून असे वाटत असेल की घरामध्ये मला किंमत मिळावी, मुलांनी मला विचारावं, नवऱ्याने मला विचारावं, तर आपण स्वतः नीटनेटके राहायला शिकले पाहिजे. एक कॉन्फिडन्स आपल्यामध्ये आला पाहिजे आणि तो कॉन्फिडन्स जर आपण नीटनेटके राहू, व्यवस्थित राहू तरच आपल्यात तो कॉन्फिडन्स येतो. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करूनही नक्की सांगा.